नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा ताईंचं हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटतं तुमच्या दाम्पत्याच्या आयुष्याला लाभलेला जो रेड कार्पेट आहे तो प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन पोचतो महाराष्ट्रातला. आणि आभारी आहे मी त्यासाठी परमेश्वराची नक्कीच. आणि आज आपण कृष्णा नदीच्या काठावर आहोत. तुमची नवी मालिका आहे त्या कृष्णाई च्या लेकी, आणि त्याचा प्रोमो बाहेर पडल्यानंतर ना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खूप सुंदर अभिप्राय त्यांनी दिलेला आहे. कुठला अभिप्राय तुम्ही वाचलात का आणि कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत ते अभिप्राय पोहोचतात? म्हणजे वाचला ना की झी मराठीला लोकांच्या मनातलं खूप कळतं. निवेदिता ताई परत झी मराठीवरती येत आहेत आणि लोकांचे इतकं छान वॉर्म वेलकम जे मला ह्या भूमिकेसाठी मिळतं आहे. खूप छान वाटत आहेत. प्रोमो खूप छान झाला आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत ती मालिका पाहायला. असे वेगवेगळे कॉमेंट्स डेफिनेटली वाचायला मिळाले. आणि तेवढंच नाही, आता आम्ही साताऱ्यात शूटिंग करत होतो तर काही मुलं अशी तिकडे खेळत होती आणि आम्ही तिथे त्या ब्रिजवरती आमचा सीन चालला होता आणि ती मुलं अशी कृष्णाई करून अशी, म्हणजे अजून मालिका सुरू पण झाली नाही तोपर्यंत लोकांपर्यंत त्याचं नाव आणि रीच पोचलाय, ते पण लहान मुलांपर्यंत. तो खूप मस्त सुखद अनुभव होता. क्या बात. निश्चितच माझं एक निरीक्षण राहिलेलं आहे की आपल्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीपुरता थोडासा आपण विचार करू की मालिका फार स्त्रीकेंद्री झालेल्या आहेत आज. म्हणजे त्याचं कथानक असेल काय किंवा स्त्रीवादी भूमिका असतील काय, आणि पुरुष मंडळी का पात्र अगदी अवतीभोवती आहेत, परंतु स्त्रीकेंद्री मालिका आहेत. त्याचा फायदा महिला कलाकारांना तसाही होतोच आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राला सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्त्रीवादी कथानकं पाहायला मिळतात. या बाबतीत तुमचं काय मत आहे साधारण? केली की पुरुषांनी किती वर्ष सत्ता, करू द्या की आता आम्हाला पण काहीतरी. करू द्या की स्त्रियांना पण आता जरा बघू द्या. स्त्री केंद्रित असणाऱ्या मालिका आणि भूमिका कायम सिनेमा इंडस्ट्रीत आणि सगळीकडे पुरुषांचंच वर्चस्व होतं. इवन पैशाच्या बाबतीत सुद्धा पुरुष कलाकारांना स्त्रियांपेक्षा सिनेमात, अजूनही हिंदी सिनेमात सुद्धा जास्त रेम्युनरेशन मिळतं. तर सगळीकडे पुरुष सत्ताक होता. आम्ही सिनेमे करायचो तेव्हा पण जास्त पुरुष सत्ताक सिनेमेच असायचे. आता जरा कुठेतरी मालिकांमध्ये आम्हा स्त्रियांना जरा काहीतरी आम्हाला केंद्रस्थानी ठेवून करायची जरा संधी मिळते, तर चांगली गोष्ट आहे ना. पण ही चर्चा निश्चितच होत आलेली आहे की सिनेमात जेवढे कलाकार कमवत नाहीत तेवढं जास्त मालिकांमधून कमवतात. कमवणं हा फारच मला असं वाटतं सापेक्ष मुद्दा आहे. म्हणजे इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड एव्हरीथिंग. असं मला वाटत नाही. पण कमवणंपेक्षा सुद्धा लोकांच्या जवळ खूप जातात. तरी मोठ्या पडद्याचं ग्लॅमर आहे ते ग्लॅमर आहे, ते आपण नक्कीच नाकारू शकत नाही. किंवा नाटकाची जे उत्स्फूर्तता आहे ती आहे, त्या तिन्ही माध्यमांमधला तो एक वेगळेपणा आहेच. निश्चितच. मला आवर्जून हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज मालिकांचं एपिसोड्स म्हणजे 1000 एपिसोड्स, 1500 एपिसोड्स अशी मजल प्रत्येक मालिकाला गाठायची असते आणि त्यानुसारच प्रत्येक कलाकाराचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. या मालिकेच्या बाबतीत तुम्ही किती एपिसोडसाठी तयारी दर्शवलेली आहे? नाही, कॉन्ट्रॅक्ट काही अशा एपिसोडचं झालेलं नसतं, ते वर्षाचं झालेलं असतं. जसं चॅनलबरोबर प्रोड्युसरचं झालेलं असतं तसं. जसे मालिकेला प्रतिसाद लोकांना मिळतो तशी मालिका चालू राहते बेसिकली. तर मला तर असं वाटतं 1000-2000 एपिसोड चालावी मालिका, जेणेकरून कलाकारांच्या बरोबर आमचे प्रोड्युसर्ससुद्धा खूप चांगल्या रीतीने, इतके छान गोड आहेत आमचे तिन्ही प्रोड्युसर्स. सुबोध खानोलकर काय किंवा सुजय हंडे काय किंवा ओम काटे काय, ओंकार काटे काय, मस्त 3 यंग मुलं आहेत आणि खूप स्ट्रॉंगली अशी उभी राहिली आहेत. आमचा दिग्दर्शक उत्तम आहे अनिकेत साने, लेखक चांगला आहे आमचा तेजस घाडगे. सो ह्या सगळ्यांनाच त्याच्यातनं फायदा होईल आणि एक चांगलं काहीतरी प्रेक्षकांना बघत राहायला मिळेल. निश्चितच. जाता जाता मला फक्त हे तुम्हाला विचारायचं आहे की अशा पद्धतीच्या विषयाची कथानकाची गरज आजही आपल्या समाजाला का आहे आणि मग या मालिकेतून ते कसं साध्य होणार आहे? कारण अजूनही आपण बघितलं तर अजूनही कितीही सरकारनी बंदी घातली असेल, काही केलं असेल, तरी अजूनही स्त्री भ्रूणहत्या होत आहेत, जे आपण नाकारून नाही शकत. अजूनही मुलगी झाल्यावरती ती जड वाटते. अजूनही 3-4 मुलगा पाहिजे, तो वंशाला दिवा देईल, अशा अजूनही कितीतरी स्त्रियांना त्याच्यातनं जावं लागतं. म्हणजे जरी आपल्याला सायंटिफिकली माहिती आहे मुलगा होणं किंवा मुलगी होणं पुरुषावर अवलंबून आहे, स्त्रीवर नाही, हे जरी आपल्याला माहिती असलं तरी अजूनही व्हावं लागतं. आणि मालिका काय किंवा सिनेमा किंवा नाटक काय, आपल्या समाजात जे आजूबाजूला घडतं त्याचंच ते एक प्रतिबिंब असतं. आणि त्या निमित्ताने त्या मालिकेच्या थ्रू, म्हणजे कसं असतं ना, कडू औषध असतं त्याला तुम्ही शुगर कोटिंग करून दिलं तर घेणारा औषध पटकन घेतो. तसंच आहे की आज तो जो विषय आहे तो कशा रीतीने मुलींकडे बघितलं पाहिजे तुम्ही, आणि कशा त्या मुली, ठीक आहे
एकटं तुम्हाला टाकलं असेल तरी तुम्ही कशा रीतीने स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे एक स्त्री म्हणून, आणि कसं तुमच्या आईला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे जिनी तुम्हाला असं वाढवलं आहे वडिलांच्या छायेशिवाय, वडिलांनी टाकून दिल्यावरती सुद्धा. तिन्ही मुलींचे स्वभाव विषय वेगवेगळे आहेत, तिन्ही मुलींची करिअर वेगवेगळी आहे, आणि त्याबरोबरींना त्यांना वाढवणाऱ्या आईचं पण तिच्यामध्ये पण छटा आहेत. सो ह्या सगळ्याचा जो कोलाज या मालिकेमधनं मिळालेला आहे, कृष्णाईच्या लेखी या मालिकेतनं. बाकी म्हणजे आता सत्यभामा आमचा जो हिरो आहे, रोहित जो रोल करतोय तो आणि त्याचं घर, किंवा ज्या स्त्रीशी मुलगा हवा म्हणून जनार्दन लग्न करतो, माझ्या पतीची संजय कुलकर्णी जे करतायत ती कॅरेक्टर आहे, त्यांचं घर, अशी ही 3 वेगवेगळे घरं आहेत, आणि त्या 3 वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळं नाट्य ते घडत जाणार आहे. सो ते बघायला म्हणजे तिच्यापाशी इतकी क्षमा आहे त्या बाईपाशी, असं मला वाटतं. खरंच लोकांनी एक लेट गो करायला शिकलं पाहिजे, आणि खरंच आपल्याला कोणी आपल्या बाबतीत वाईट काहीतरी केलं तरीसुद्धा त्याला क्षमा करून पुढे जायला शिकलं पाहिजे. एवढी स्ट्रेंथ त्या कृष्णाईमध्ये, अशी ती व्यक्तिरेखा आहे जिच्याकडं नक्कीच लोकांना इन्स्पिरेशन मिळेल असं मला वाटतं. निश्चितच, क्या बात आहे. मला आणि आवर्जून असं वाटतं, मगाशी सुरुवातच मी अशी केली की तुमच्या दोघांचाही रेड कार्पेट प्रत्येकाच्या दारापर्यंत आहे, आणि या मालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा आणखीन बहरत जाईल, आणखीन तो पुढे सरत जाईल, आणि तो सर्वत्र पसरत जाईल असं मला निश्चित म्हणावंसं वाटतं. खूप खूप शुभेच्छा तुमच्या मालिकेला, तुमच्या संपूर्ण चमूला, आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा, आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.